पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरातील बाळकोम येथील प्रस्तावित डेटा सेंटर, घोडबंद रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी काल पत्रकार परिषदेत शहरातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीकेची झोड उठवले. घोडबंद रोडवरील वाहतूक कोंडी हा ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न असून शहराच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनाऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी वाहतूक आराखडा राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ठाण्यात आधी अनेक मोठे मॉल अस्तित्वात असताना आणखी एक नव्या फिनिक्स मॉलला मंजुरी देण्यामागील औचित्य काय असा प्रश्न उपस्थित करत शहराच्या क्षमतेचा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करूनच अशा प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनधिकृत जागांवर उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्याच्या प्रकरणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. संबंधित प्रकरणांमध्ये ठाणे महापालिकेने कोणताही दुजाभाव न करता निपक्ष आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. शहरातील विकासकामे आणि मोठ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता, योग्य नियोजन आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. शिवसेना उभाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर 7 जणांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात राऊत पिता पुत्रांसह 4 अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेत. त्यांच्या अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलीस कोठडी संपल्याने त्यास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने फिरोज बाबाला 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केले. या गुन्ह्यात 7 जणांना आरोपी करण्यात आले असून त्यात राऊत पिता पुत्रांसह 2 भोंदूबाबांचा देखील समावेश आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी व भोंदूबाबा फिरोज शेख या ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केले. त्यात न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. बाबाची पोलीस कोठडी मुदत संपल्यामुळे त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कापूरवाडी पोलिसांनी आरोपी फिरोजची 7 दिवसाची वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आले असून दोघा आरोपींची चौकशी करायची असल्याचे फिरोजची कोठडी 7 दिवसांची वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावले. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामिमत्वाची जाणीव असेल तर चुकीचे काम होत नसते असे मत मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. श्रीमती भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात शिल्पखेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचे प्रकाशन झाले. यावेळी पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठ राज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभा सदस्य खासदार सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते. वेळेचे काटेकोर नियोजन केले तर स्वतःचा तर वेळ वाचतोच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदर राखला जातो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या टीकेवर व राहिलेल्या त्रुटीवर मात करता येते असे आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या. मित्र आणि पैसा यांच्या जीवनात महत्त्व असले तरी ही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईने विचार करायला हवा. असा प्रश्न किती बिकट असला तरी त्याला उत्तर असतेच. त्यामुळे चिकाटीने आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होते असे त्या म्हणाल्या. पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारने अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे.
मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवे असेही ते म्हणाले. तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातले सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी आपला सूड लागतो ते यश असते असेही त्या म्हणाल्या. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. इथेनॉल इंधनाबाबत वाहनधारकांच्या मनातील प्रश्न आणि वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप करत इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांपेक्षा कंपनी आणि गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीलाच अधिक फायदा झाल्याचा दावा केला आहे. तसेच इथेनॉलमुळे वाहनांचे इंजिन, मायलेज आणि ग्राहकांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने इंधनाची आयात कमी करणे, प्रदूषण घटवणे आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने घेतला आहे. मात्र इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते, इंजिनवर परिणाम होतो आणि ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडतो असा आरोप अनेक वाहन चालक आणि विरोधी पक्षांकडून केला जातोय. या मुद्द्यावरून मनसेने राज्यभर आंदोलन सुरू केले असून त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ठाण्यातील 3 पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी नेते जाधव म्हणाले, काही वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनी इथेनॉलमुळे देशातील पेट्रोलचे दर निम्म्यापर्यंत कमी होतील असे आश्वासन दिले होते. मात्र आजही देशातील पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. इथेनॉल मिसळण्यामुळे अनेक वाहनांच्या इंजिनावर परिणाम झाला असून वाहनांचे मायलेज कमी झाल्याचे स्वतः अधिकारी मान्य करतात असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा थेट आर्थिक फटका ग्राहकांनाच बसत असल्याचे ते म्हणाले. पेट्रोल पंपावरील नियंत्रणामध्ये करण्यात येणाऱ्या बदलाचाही खर्च अखेरीस ग्राहकांवरच पडणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पावसाळ्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व वृक्षांची वैज्ञानिक पद्धतीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली. काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. तसेच ही प्रक्रिया दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबवावी अशी मागणी त्यांनी केली. ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसादरम्यान झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळणे, फांद्या तुटणे आणि त्यातून नागरिकांचा मृत्यू तसेच जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी काल ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आयुक्तांना निवेदन सादर करत शहरातील सर्व मोठ्या वृक्षांची
तज्ज्ञांच्या माध्यमातून वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी केली. आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरातील शाळा, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणावरील वृक्षांना प्राधान्य देऊन हेल्थ ऑडिट करण्यात यावे. तसेच ही मोहीम एकदाच न राबवता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याची सूचना आयुक्तांना केल्याचे त्यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.